नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त नाश्ता बनवणार आहोत. नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे, त्याच्या 4 फोडींमध्ये कापून घ्यायचा आहे. 2 मिरच्या, 1 बटाटा मोठा, त्याला शिलून मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण 4 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. ती पेस्ट त्याच्यात टाकायची आहे. तांदळाच्या पिठात कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. थोडीशी पिंचभर हळद, चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यायचं आहे. आपण याच्यात मिरची टाकली आहे. तुम्हाला आवडत असेल वरून तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडर टाकू शकता. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही याच्यात भाज्या वाढवू शकता. जरी नुसतं असंच जरी बनवलं तरी खूप छान लागतं. गॅसवर कढई ठेवली आहे तापवायला. त्याच्यात तेल टाकलं. तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि ते पीठ आपल्याला थोडं थोडं करून चमच्यात घ्यायचं आहे आणि थोडा गोल आकार त्याला चमच्यातच द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर ते तळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याला पलटून घ्यायचं आहे खालची बाजू झाल्यावर. खालून वरून मस्तपैकी त्याला कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे. याला आपण शेलो फ्रायसुद्धा करू शकतो, पण जर का फ्राय केलं तर खूप छान चव येते आणि थोडंसं क्रिस्पीनेस जास्त येतो त्याच्यात. खूप भन्नाट चव लागते. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे नाश्ता असाच बनवून घ्यायचा आहे. तेल मीडियम फ्लेमवर राहू द्यायचं आहे. जास्त तापवायचं नाही आहे, नाहीतर करपून जाईल. अलटून पलटून मस्तपैकी तळून घ्यायचं आहे नाश्त्याला. सगळे नाश्ते अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता किती मस्त क्रिस्पी दिसतोय आपला नाश्ता. वाव, जितका छान दिसतोय ना तेवढाच छान खायला सुद्धा लागतो. अगदी सोपी रेसिपी, एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.